महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सोलापूरचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल हे एकमेव असून या हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्बिणीच्या माध्यमातून बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली जाते। आजपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शेकडो रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत। या शस्त्रक्रियांचा खासगी रुग्णालयात किंवा पुण्यात लाखो रुपयांचा खर्च असतो, पण या रुग्णालयात त्या पूर्णपणे मोफत केल्या जातात, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। हे बाहेर प्रायव्हेटला अतिशय खर्चिक आहे आणि मला सांगायला कॉन्फिडन्स आहे आणि माझ्या टीमवरचा मला एक दांडगा विश्वास आहे की आम्ही जी शस्त्रक्रिया इथे करत आहोत किंवा ज्या प्रकारची ट्रीटमेंट देत आहोत हे सोलापूर तर काय पुण्यात सुद्धा देत नाही। आपण चेक करू शकता की ज्या काही सुविधा सरकारच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, शेवटी सरकार देतं, कसं इम्प्लिमेंट करायचं आहे आमचं काम आहे। सरकारच्या निधीतून गोरगरीब रुग्णांना नक्कीच मोफत चांगल्या दर्जाची सेवा दिली जाते। थोडक्यात साधं उदाहरण मी सांगतो तुम्हाला की इथे सोनं फुकट मिळतं आणि बाहेर तांब्याला पैसा लागतात। मला कुठल्या डॉक्टरला क्रिटिसाइज करायचं नाही, कारण ते डॉक्टर पण ट्रीटमेंट देत आहे। पण साधारणतः उदाहरण मूळव्याध आहे, मूळव्याधला स्टेपलर सर्जरी आज सोलापूरला मोफत होते। हे आपल्या माध्यमातून लोकांना काम, बाहेर ते ओपन होतं त्याला पैसे लागतात। आज स्टेपलर लेझर मोफत पुण्यात सुद्धा होत नाही। बॅरिएट्रिक सर्जरी अख्ख्या भारतात मी सांगतो ही मोफत होते, कुठलाही शासकीय रुग्णालयात मोफत होते। कुठेतरी योजना, आमची योजना असो नसो पेशंटला मोफत देण्याचा कर असो। लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आलेले रुग्ण लक्ष्मीनारायण गोस्की, मल्लिकार्जुन शिंदे, राहुल क्षीरसागर, नारायणगाव पुणे येथील सोमनाथ चौधरी, हनुमंत घोलप, मल्लिकार्जुन शिंदे आदींनी त्यांचे अनुभव विशद केले। सगळ्यांनाच मला देशभर आहे की माझे पती त्यांना पित्ताशयाच्या पिशवीचा आणि हर्नियाचा त्रास व्हायला लागला। आम्ही डॉक्टरांकडे दुसऱ्या गेलो पण आमची परिस्थिती नव्हती। त्यांना म्हणलं मी चला आपण सिव्हिलला जाऊ, पण ते सिव्हिलला यायला तयार नव्हते। मी जबरदस्ती त्यांना सिव्हिलला आणलं, चला आपल्याला सिव्हिललाच करायचं आहे आणि सिव्हिलला आणलं आणि तरी पण त्यांनी 2 वेळा बीपी वाढवून घेतला, तरी सरांनी इलाज केला आणि ती बीपी कमी झाल्यानंतर सरांच्या हस्ते ऑपरेशन झालं। एवढं छान ऑपरेशन झालं की त्याची मी कधीच किंमत विसरू शकत नाही। मला 1 रुपया लागला नाही, तर एवढं कार्य आमच्या सरांनी खूप केलं आमच्यासाठी। म्हणून सगळे सोलापूरमधले लोक म्हणतात की सिव्हिलला म्हणलं की घाबरतात, पण मला एवढा आनंद झाला की एवढं खूप अंतःकरणापासून आनंद झाला की सरांनी एवढं ऑपरेशन छान केलं की आम्हाला कशाची जाणीव सुद्धा झाली नाही। हेच माझं मनोगत व्यक्त करायचं होतं की ह्याच्या पुढे सर्वांनीच आपल्या सिव्हिलचा उपयोग घ्यावा आणि खरंच कार्य एवढं उत्तमाचं आहे, एवढंच नव्हे तर सगळंच कार्य उत्तमाचं आहे। देव आहे 100% आहे, परंतु तो कोणत्या रूपाने मिळाला असेल तर तो मला ठाकूर सरांच्या मार्फत मिळाला। संजीवजी ठाकूर आणि अमरजी सर यांची भेट माझी 23 जुलै 2023 रोजी आमच्या नारायणगावमध्ये शिवछत्रपतींच्या आयोजित असं भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। त्यामध्ये मी सहभाग नोंदवला। आमचे निवडणूक सरपंच बाबू ठाकरे यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं। त्या शिबिरामध्ये मला भेटले 2 देव माणूस भेटले, त्यामध्ये संजीवजी ठाकूर सर, दुसरे अमरजी ठाकूर सर। त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी 9 ऑगस्ट 2023 रोजी बॅरिएट्रिक सर्जरीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झालो। त्याच दिवशी माझं ऑपरेशन झालं। माझं वजन त्यावेळेस 110 किलो होतं। आज माझं वजन हे 78 किलो आहे आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त अमय सरांमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे। अमय सरांनी मला जे ससूनमध्ये काही उपचारांसाठी जे काही सहकार्य केलं, तिथे असलेल्या त्या स्टाफने मला जी काही मदत केली ती शब्दात सांगणे शक्य नाही मला, कारण इतर हॉस्पिटलला प्रायव्हेटला बघत असताना असं तिथं परिस्थिती भरपूर सुविधा मिळाल्या, पण सरकारी किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हटलं तर सुविधांचा अभाव
प्रत्येकाला वाटत असतो, पण मला तिथे जाणवलं नाही विशेष. आणि त्यांचा जो स्टाफ होता आंबे सरांचा, त्या स्टाफने इतकी काळजी घेतली की मला माझं सगळं म्हणजे जे काय ऑपरेशन झालं किंवा मला काय वेदना थोडं होत होतं ते सगळं विसरून गेलं त्याच्यामध्ये. आणि आज मला ऑपरेशन केल्यानंतर किंवा ऑपरेशन आधीचा माझा कार्यकाळ फार भयानक होता. मी खूप केलं, जिम केली, माझं वय फक्त 43. त्यावेळेस मी नारायणगाव ते गोवा मी सायकल केली. त्याआधी मी पंढरपूर ते नारायणगाव ते पंढरपूर अशी प्रत्येक वारीला मी सायकलिंग करायची किंवा 2 तास कंटिन्यू जिम करायची. जिम केल्यानंतर वजन कमी होते याचे हे त्यावेळेस प्रत्येक डॉक्टरचा सल्ला असायचा. परंतु मला माझ्या त्याच्यामध्ये काही बदल जिम केल्यानंतर मला एवढं जास्त फायदा मिळत नव्हता. परंतु बेरेटिक सर्जरी ही केल्यानंतर मला माझं वजन फार म्हणजे लवकर कमी झालं. ते आत्ता जो आपण व्हिडिओ पाहिला तो माझे मित्र योगी सावंत यांचाच होता. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते ऑपरेशन त्यावेळेस केलं. बेरेटिक शब्दाचा अर्थ हा मला ऑपरेशन झाल्यानंतर कळाला. त्याआधी मला बेरेटिक शब्दाचा अर्थ कळत. बेरेटिक शब्द मला उच्चारता पण येत नव्हता. कल्पनेमुळे मी धाडस केलं. आता माझं वजन सध्या तर 17 किलो कमी झालेलं आहे. अजून सुरुवात आहे, अजून सोडलेलं नाही त्यांनी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन चांगलं झालं. तिथं सुविधाही चांगली आहेत. लोकांचा गैरसमज आहे सिव्हिल म्हणजे ही एक मनात भीती आहे, पण तसं काही नाही. इथं तुम्हाला उपचार व्यवस्थित मिळतात. आणि सरांनी ऑपरेशन झाले की 1 तासामध्ये मला चालायला सांगितलं. तरी माझ्या भविष्यातले त्रास ओळखून त्यांनी ऑपरेशन करायचा जी सल्ला दिला ते फॉलोअप केला आहे. आता त्यांच्या शुभ काही नाही त्या त्यांनी जसं सांगतील तसं पुढं फॉलोअप करील मी. ऑपरेशन व्हायच्या अगोदर चालायला थाप लागायची. एक जिना चढायचं जरी म्हणलं तर त्याला आधार घ्यावा लागायचा. आता ऑपरेशन तर आता जगून 8 दिवस झाले. आता बाहेर तर पडल्यावर वजन किती आलं? आता 160 किलो. ऍडमिट व्हायच्या अगोदर 177 होता. वय काय तुमचं? 43. त्यांच्यापेक्षा माझं जास्त. माझ्या भावाचं वजन 100च्या आत आहे, माझं 177 झालं. महिलांच्या कर्करोगाच्या संदर्भात लसीकरणाची जनजागृतीचे काम शाळांमधून हाती घेण्यात आले आहे. ही लस लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध व्हावी यासाठी सिरम इन्स्टिट्यूटकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 30 ऑगस्टला लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. करायला लागतात. कॉस्मेटिक प्रोसिजर चालू होतील. नंतर आपल्याकडे एसटी प्लॅन सुद्धा चालू होईल. त्याची मंजुरी आम्हाला डिप्युटेशन मिळालेली आहे. आणि बऱ्यापैकी HP व्हॅक्सिनेशन कॅम्प हा पहिला झालेला आहे भारतामध्ये. आज हेपॅटायटिस HP व्हॅक्सिन HP व्हायरसमुळे आज बायकांना सर्व्हिक्स कॅन्सर होतो. आणि ते सर्व्हिक्स कॅन्सर एक 22% आपल्या प्रमाण आपल्या देशात आहे. हे जर व्हॅक्सिनेशन केलं तर नक्कीच या आजारातून माणूस मुक्त होऊ शकतो. म्हणजे हा पहिला कॅन्सर आहे की याचं व्हॅक्सिन आपल्याकडे अवेलेबल आहे. आता ते आम्हाला डोनेट केलं होतं. त्याचं फार किंमत नाहीये. ते जर आणलं तर आम्ही नक्की देऊ शकतो. आणि आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवला की हे मोफत द्यावं, पण हे त्याला खूप वेळ लागेल. पण कमीत कमी आपल्या माध्यमातून अवेअरनेस जरी आलं की HP व्हॅक्सिन नावाचं व्हॅक्सिन अवेलेबल आहे आणि ते घेतल्यास सर्व्हिक्स कॅन्सर प्रिव्हेंट होऊ शकतो. एवढं जरी. या पत्रकार परिषदेला उपअधिष्ठाता डॉक्टर मंगेश शेलुकर, डॉक्टर नरेश झणझोड, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्या तिराणकर, सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर औदुंबर मस्के, बॅरिएट्रिक सर्जरी प्रमुख डॉक्टर अमिय ठाकूर, डॉक्टर आडकी, डॉक्टर धडके, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत्ती तोडकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे बघून आमचा ऊर अक्षरशः भरून आलेला आहे. आमच्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे की सरकारी दवाखाना म्हटलं की जी एक भीती असते लोकांच्या मनामध्ये, तर ती भीती सरांनी पूर्णपणे दूर करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम इथे केलेलं आहे. आणि आता सर आल्यामुळं आमची ओटी म्हणजे एक VIP ओटी म्हणजे एका फोन क्लिकवरती आमच्या सगळ्या मागण्या मान्य होतात. आणि खरोखरच सरांची गोरगरीब जनतेसाठी त्यांची सेवा करण्याची जी तळमळ आहे ती तळमळ बघून आम्हालाही खरोखरच खूप प्रेरणा मिळते आणि उत्साह येतो.
आणि सरांनी अशा शस्त्रक्रिया इथून पुढे पण कायमस्वरूपी कराव्यात आणि सरांना कालावधी जास्त वाढून मिळावा अशी मी इच्छा व्यक्त करते. सर आल्यानंतर आमच्या ओटीचा लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा रेट सुद्धा वाढलेला आहे आणि लॅप्रोस्कोपीच नाही पण सर विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं या बाबतीत पण सर खूपच इंटरेस्ट घेतात आणि आपल्या हातून विद्यार्थी कसे चांगले घडवले जातील यासाठी पण प्रयत्न करतात आणि सर आवर्जून आम्हाला पण आमच्या सगळ्या अडचणी विचारतात की तुम्हाला काही कमी पडतंय का, तुम्हाला कुठल्या गोष्टींची उपलब्धता होते नाही होते ह्याविषयी पण सर आमची खूपच काळजी घेतात आणि आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या अतिशय तत्परतेने आम्हाला उपलब्ध होतात. तर सरांचं जेवढं मी आता कौतुक असं म्हणत नाही पण सरांचं कार्य आमच्या साऱ्यांसाठीच खूपच आदर्शवत आहे आणि आम्हाला सुद्धा साऱ्यांना त्यांच्या या कार्यातून चांगलं काम करण्याची